1666 रोजी राजे तिथून निघून आले आणि त्या दिवसाचं औचित्य साधून गेली 7 वर्ष आपली लोक तिथं दौड यात्रा सुरू करतात. मशाल यात्रा म्हणजे आग्रा ते राजगड हा 1300 किलोमीटरचं अंतर पार करतात आणि त्याला आम्ही स्वतः, त्यानंतर जयकुमार रावळ आम्ही होतो, तिथले मंत्री होते. ते कार्यक्रम करून नंतर आम्ही आग्र्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक व्हावं आणि ते भव्य दिव्य असावं, त्यासाठी काल MTDCचे अधिकारी उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र आणि आम्ही हे संयुक्त मीटिंग झाली आमची आणि त्याच्यामध्ये कुठे जागा असावी, कसं असावं आणि स्मारक केवढं असावं, कारण स्मारक छत्रपती शिवाजी महाराजांचं हे देखणं असावं आणि आग्र्याला होतं आहे तर ते चांगलं असावं, अशा प्रकारचे कालचं आमचं नियोजन होतं. काल आम्हाला तिथं कळलं, समाधान वाटलं. आता ठीक आहे, पालकमंत्री मंत्री तर आहेच, आता पालकमंत्री झालेलं आहे. आता जिल्ह्याच्या विकासाकडे आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं काम आम्ही एकूण जिल्ह्याला 7 आमदार, 2 खासदार, त्यामध्ये 2 आम्ही मंत्री आहोत. आमचे जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहेत, पंचायत समिती सभापती सदस्य आहेत, नगराध्यक्ष आहेत, महापौर आहेत. अशा प्रकारे सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊन आम्ही काम करायचं ठरवलेलं आहे. आज आम्ही संध्याकाळी अलिबागलाच वस्तीला जाणार आहोत. उद्या पहिली आमची एक उद्योग खात्याची मीटिंग आहे की जिल्ह्यासाठी आमचा एक प्रोग्राम आहे आणि त्यासाठी आम्ही उद्या चाललो आहे आणि आमच्या कामाला सुरुवात करतो. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना असा वाद जो आहे तो संघर्ष पाहायला मिळाला. अखेर वादाला पूर्णविराम मिळाला आहे का? मनोमिलन झालंय का? ज्या दिवशी अनिकेत तटकरे यांना विधान परिषदची सीट आम्ही सोडली आणि त्यांची सीट बिनविरोध झाली, त्याच दिवशी आम्ही हे सगळं संपवलेलं होतं आणि वादविद आता काय राहिलेला नाही आहे आणि आम्ही सगळे हातात हात घालून जिल्ह्याचा विकास करायचं ठरवलेलं आहे. उशीर झाला का? पालकमंत्री अधिकृत घोषित करण्याचा उशीर झाला का? थोडाफार तर झालंच. आपण तर पाहिलं की 2.5 वर्ष आम्ही होतो आणि 2.5 वर्षानंतर नाशिकाने आमचं दोघांचं पालकमंत्रीपद झालेलं डिक्लेअर. पण हरकत नाही आहे, ती जी काय भर आहे ते आम्ही भरून काढू. जे काय कामांची असेल, कसली असेल तर ते आम्ही करू आणि जिल्ह्याला आम्ही प्रगतीपथावरती आहे. रायगड जिल्ह्यामध्ये तटकरे कुटुंबियांचं वर्चस्व आणि त्या वर्चस्वाला कुठेतरी एक त्रस्त स्थानिक जनता होती, त्याला कुठेतरी आता पुनर्विराम मिळेल का? ते आता तसं आम्ही नाही सांगू शकत त्रस्त किंवा काय. आता आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन काम करायचं आहे आणि ते आम्ही करू. रायगड जिल्ह्यामध्ये कोकण गोवा जो महामार्ग आहे, मुंबई गोवा महामार्ग, त्याचा सर्वात मोठा भाग जो आहे तो अजून अपूर्ण राहिलेला आहे. तो कधी पूर्णत्व असेल? कारण रायगड जिल्ह्यामध्ये तटकरे कुटुंबियामुळे हा हायवे जो आहे तो पूर्णत्वास येत नव्हता, अशी ओरड होते. ती आता पूर्णपणे होईल का? पहिलं कामच आम्ही हातामध्ये घेतो आहे, कारण येणाऱ्या गणपती उत्सवाला आपल्याला माहिती आहे सगळे कोकणातले चाकरमाने मंडई आणि बसेस आणि गाड्या बऱ्याच मोठ्या प्रमाणात जात असतात. मी एक 10 दिवसापूर्वी एक मिटिंग घेतली कोकण भवनला आणि त्या मिटिंगनंतर कामालाही सुरुवात झालेली आहे. परंतु आमचं आहे की जो माणगाव बायपास आहे त्याची 1 लेन सुरू करायची आमचं मानस आहे. गर्डर टाकायचं काम आम्ही करतो आहे आणि ते गर्डर टाकून झाले तर 1 लेन तिकडून आम्हाला बायपास करता येईल, बायपासच्या मार्गाने, आणि कशी गर्दी कमी करता येईल त्याचा आमचा प्रयत्न. आणि जे काही खड्डे रस्ता नादुरुस्त आहे तो काही कारणास्तव झाला होता तो आम्ही पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न करू. पालकमंत्री पदाची अधिकृत घोषणा झाल्यानंतर तुम्ही सुनेत्रा वहिनींना देखील भेटत आणि एकनाथ शिंदे साहेबांना देखील भेटत, काय नेमकं? मी तिघांनाही भेटलो. या मुख्यमंत्र्यांचं पण आता मी स्वागत केलं, त्याचं अभिनंदन केलं, सुनेत्रा वहिनी केलं आणि आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब त्यांचंही केलं. आमचं कर्तव्य आहे ते आम्ही केलेलं आहे. काल शिवसेनेचा कार्यक्रम ठाण्यात पार पडला. भाजपचं एकही मंत्री तिथं नव्हतं. एक आणि दुसरं म्हणजे वंदे मातरमच्या ऐवजी दुसरंच बॉलिवूडचं गाणं प्ले झाल्यावरून टीकावताना पाहायला मिळते. त्यात मला काही कल्पना. मी आग्र्याला होतो, काल आग्र्याला असल्यामुळे मी रात्री आलो उशिरा, माझं जो 12-12:30ला येणं झालं, ते मला काही कल्पना नाही. ते तुम्ही साहेबांना विचारा. मनोज जरांगे पाटील आहे ते पुन्हा एकदा आंदोलन आहे ते करणार आहे, त्यामुळे कुठेतरी वाटतं का पुन्हा संघर्ष सुरू होताना पाहायला मिळेल? असं कालपासून टी व्हीला बातम्या सुरू झालेल्या आहेत की 29 तारखेपासून त्याचं असं म्हणणं आहे आणि त्याला काही कारणं आहेत. परंतु आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही
आमचे इतर सगळे मंत्री आणि आमची जी काही समिती आहे त्यातून मार्ग काढायचा प्रयत्न करू. हिंदी में जाना चाहेंगे सर, क्या कहेंगे आप? पालक मंत्री करके आपकी नियुक्ति हुई है, क्या कहेंगे, क्या भावना है? और नहीं, भावना तो अच्छी है. जी जो हमारा दिल की बात थी वो हो गई है जी और कल हमारा ऐलान हो गया. अभी हम लोग कार्यभार भी संभाला है और कल मैं जिले के तरफ जा रहा हूँ और हमारा कामकाज क्या एजेंडा रहेगा रायगढ़ जिले के लिए? रायगढ़ का एजेंडा तो पहला रहेगा मुंबई गोवा हाईवे का दुरुस्ती का काम ठीक हो जावे और बाकी का जो काम है इंडस्ट्रियल हो या कोई भी हो तो उनके तरफ हम लोग ध्यान देंगे. मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री से मुलाकात ली है, क्या चर्चा हुई? मुख्यमंत्री दोनों उप मुख्यमंत्री से मुलाकात लिए. अभी मैं हमारे दोनों एमपी जी है और हम 7 MLA और हमारे जिला परिषद के प्रेसिडेंट है, बाकी नगर अध्यक्ष है, नगर सेवक, जिला परिषद मेंबर है, पंचायत समिति मेंबर है, सभापति है, महापौर है, सब लोगों को साथ लेके हम लोग हमारे जिले का विकास करेंगे. बरेचसे एक व्हिडिओ असा समोर आलेला आहे. काँग्रेसचे जे महाराष्ट्राचे प्रभारी आहेत रमेश चेन्नीतला, त्यांनी तिरंग्याचा केक कापलेला आहे. प्रचंड सोशल मीडियावर त्यांच्याविरुद्ध नाराजी व्यक्त केली जाते. तिरंग्याचा केक कापून भरवण्याचं काम त्यांनी काय स्वातंत्र्य दिनी परवा केल्याचा आता व्हिडिओ समोर आला, तो स्वतः त्यांनी पोस्ट केलेला देखील आहे. आता मी तर काय अजून पाहिलेलं नाही आहे, परंतु आपण सगळेच बोलतो की तिरंग्याचा अपमान होता कामा नये आहे. म्हणजे कुठल्याही बाबतीत असं ना, तर मग तिरंग्याला आपण जर कट करतोय, कापतोय, तर ते चुकीचं आहे. हे जर दुसऱ्याला ज्ञान शिकवत असतील मग स्वतः काय करताय आणि म्हणून करता त्यांनी चुकीची दुरुस्ती करावी, कारण असं होता कामा नये असं आम्हाला वाटतं. गोवा में एक कार्यक्रम है, मल्लिकार्जुन खड़गे कांग्रेस के अध्यक्ष, उन्होंने वंदे मातरम गाया पर दो स्टैंडा है वही उन्होंने पेश किए. उनका कहना है कि 2 ही स्टैंडा हम आगे से पेश करेंगे, क्या कहते हैं? ठीक है, वो खुद क्या करेंगे क्या नहीं वो बात नहीं है. अभी शासन हमारा है, सरकार हमारा है, हम लोग हैं जी जो ठीक है अच्छे वही हम लोग कर रहे हैं, उसमें गलत क्या कर रहे हैं. ठीक है, गीत के 2 कड़वे बढ़ गए लेकिन वो अच्छे के लिए उसमें उनको ऐसा क्या तकलीफ हुई कि 2 ही बोलेंगे 4 नहीं बोलेंगे, ये अच्छी बात नहीं. तो ठीक है, धन्यवाद. साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात.